यावेळेस आपण देवाची उपकार स्तुती करूया की परमेश्वराच्या महानतेसाठी दावीद राजाने जे केलं तेच आपण करूया आणि तेच आपलं आयुष्याचं नित्यक्रम असेल तर त्याच्याहून चांगलं काहीच नाही. जसं दावीद राजा 2 अध्याय 25 ते 28 पर्यंत आपण वाचणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहतो दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, मी परमेश्वराला आपल्या पुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. म्हणूनच माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्हासित झाली. आणखी माझा देहही आशेवर राहील. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहे. तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील. आणि हीच साक्ष परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करणार आहे. त्यासाठी आपण देवाचे आभार मानूया. जे 27वं वचन आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलतंय. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्याच प्रकारे आपण पण मरून नरकात नाही जाणार आहे, तर आपलं पण स्वर्गारोहण होणार आहे. त्यासाठी ही सगळी वचनं आहेत तशीच. आपल्याला पण कुजण्याचा अनुभव नाही येणार, कारण आपण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्यावेळेस उठवले जाणार आहोत. आणि हीच गोष्ट आपण यावेळेस प्रार्थना करू 25 ते 28 मधून, विशेषतः की जीवनाचे मार्ग परमेश्वराने आपल्याला कळवले आणि त्याच्या सानिध्याद्वारे, त्याच्या समक्षतेद्वारे तो प्रत्येक त्याचं भय धरणाऱ्या व त्याच्यावर प्रीती करणाऱ्याला हर्षभरित करत आहे. त्याचं शोक व उसासे परमेश्वराने काढून टाकलेत. त्यासाठी आपण देवाचे आभार मानूया.